नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गुड न्यूज घेऊन, जे की मा ट्रान्सको जे की ॲडव्हर्टाइज झालेली आहे याच्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या वॅकन्सीज आहेत। जवळपास 260 वॅकन्सी जे आहे बीकॉम ग्रॅज्युएटसाठी आलेल्या आहे। मग त्याच्या अगोदर मी ॲडव्हर्टाइजिंगवर जो व्हिडिओ बनवला त्याच्यावर अनेक लोकांच्या कमेंट आल्या की सर फॉर्म कसा भरावा याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा। यासाठी आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो। आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे की फॉर्म भरण्या रिलेटेड डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर होऊन जातील पूर्णपणे। आता सर्वात महत्त्वाचा डाऊट्स असा आहे की जवळपास ज्या की समजा 15-24 ते 2020-2024 अशा ॲडव्हर्टाइजमेंट आहे। तर यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर मग आम्ही आमचं एज्युकेशन जे आहे 1 ते 2 पोस्टसाठी इलिजिबल आहे, तर आम्ही 2 फॉर्म भरू शकतो का? तर सर्वात महत्त्वाचं त्याचा आन्सर असा आहे की जर तुमचं 2 किंवा 3 ठिकाणी तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत असेल तर तुम्ही 2-3 फॉर्म भरू शकता। पण जर ओनली फक्त बीकॉम असेल, MSCIT असेल, टॅली असेल तर फक्त एकच फॉर्म तुम्हाला भरता येईल लोअर डिव्हिजन क्लर्कचा। ओके, नंतर पुन्हा ब्लाइंड विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम होता, त्यामध्ये जे की लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, ओके, यामध्ये जे की LD विद्यार्थी आहेत ते LD विद्यार्थ्यासाठी वॅकन्सीज आहे का? तर यामध्ये LD लोकोमोटर जे काही आहे समजा ब्लाइंड विद्यार्थी आणि लोकोमेटर जे आहे LD, तर LD साठी वॅकन्सी नाहीये, फक्त ब्लाइंड साठी वॅकन्सी हे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर या आजच्या लेक्चरमध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस जे आहे सगळी प्रोसेस जे आहे फॉर्म भरण्याची ती मी क्लिअर करून देतोय। ओके, आता काही नाही झालं समजा पूर्ण क्लिअर तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, त्याच्या कमेंटला तुम्हाला आन्सर दिला जाईल। पूर्ण स्टेप बाय स्टेप मी फॉर्म भरून दाखवतोय। ओके, तर सुरुवात करूया आजचा फॉर्म भरण्यासाठी। बघा, सुरुवातीला मी इथे क्लिअर करून देतो की जे नोटिफिकेशन आलं होतं ते आलं होतं साधारणतः 4 मार्च 2025 ला। ओके, तर हे डिटेल नोटिफिकेशन होतं, त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहे टोटल, नंतर या 15/2024 टू 24/2024 असं हे नोटिफिकेशन होतं। मग यामध्ये ऍप्लिकेशन जे आहे साधारणतः 12/4/2025 पासून चालू झालं। ओके, आणि 2/5/2025 पर्यंत ऍप्लिकेशन चालणार आहे। मग यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही लोक जे आहे इथे 2 ते 3 पोस्टसाठी इलिजिबल होतात। मग त्यांना महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2-3 पोस्टसाठी इलिजिबल आहे तर आम्ही 2-3 फॉर्म भरू शकतात का? तर भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो। तर जर तुम्ही 2-3 ठिकाणी इलिजिबल आहे तर तुम्ही 2-3 फॉर्म भरू शकता, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। परंतु जर तुमचं बीकॉम झालेलं आहे, ओनली MSCIT झालेलं आहे किंवा टॅली झालेलं आहे किंवा एखादा कम्प्युटर सब्जेक्ट आहे तर फक्त तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्कचा फॉर्म भरता येईल, जो आहे समजा तो या ठिकाणी कोणता लोअर डिव्हिजन क्लर्कचा हा जो फॉर्म आहे तो भरता येईल ज्यांचं बीकॉम झालेलं आहे, MSCIT आहे किंवा टॅली आहे किंवा एक संगणक त्यांचा एक सब्जेक्ट आहे असे विद्यार्थी। परंतु ज्यांचं समजा 2-3 ठिकाणी इलिजिबिलिटी कंप्लीट असेल तर ते 2-3 फॉर्म भरू शकतात। आता हा जो फॉर्म आहे इंटरनल नोटिफिकेशन आहे, इथे कोणी भरू शकत नाही। 23 जे काही समजा ज्यांचं ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये तेच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। पण सर्वात जास्त वॅकन्सी कुठे आहे? लोअर डिव्हिजन क्लर्कच्या आहे, हे लक्षात ठेवा। 260 वॅकन्सी जवळपास, आणि जे काही समजा ब्लाइंड विद्यार्थी आहेत त्यांच्या जवळपास 18 वॅकन्सी समजा। ओके, जवळपास 280 वॅकन्सी टोटल होतात, हे लक्षात घ्या। ओके, तर मग अप्लाय करताना आपल्याला जे की लोअर डिव्हिजन क्लर्कवर जास्त फोकस करायचं आहे, तर अप्लाय करताना तुम्हाला काय करायचंय, ही ॲडव्हर्टाइज चूज करायची आहे, कोणती? 24/2024। ओके, या ॲडव्हर्टाइजला चूज करायचंय आणि त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आता पुढे मी तुम्हाला सांगतोच। ओके, लक्ष द्या इकडे। तर हे बघा, आता सर्वात महत्त्वाचं, मागच्या वर्षी महावितरणच्या जागा आल्या होत्या, जवळपास 455 वॅकन्सी होत्या। त्याच्यामध्ये साखर एज्युकेशन नाशिकचे जवळपास 22 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ऑलरेडी प्लेस झालेले आहे। ओके, यांचा एका महिन्याचा पगार पण झालेला आहे, त्यामुळे जॉब खूप चांगला आहे। जो की मा ट्रान्सकोचा फॉर्म भरण्यासाठी विचार करताय विद्यार्थी त्यांच्यासाठी पगार पण खूप चांगला आहे, जॉबचं नेचर पण चांगलं आहे। त्याच्यामुळे जे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहे समजा बीकॉम झालेले त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा, हा फॉर्म जो आहे तो भरा विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर हे प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला रिझल्ट दाखवते। मागच्या वर्षी जे आहे महावितरणची वॅकन्सी झाल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास 22 विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले, याच्यात काही फोटो ऍड करण्याचे बाकी राहिलेले। ओके, बघा, नंतर आता फॉर्म भरायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला 6 स्टेप मधून जायचंय, लक्षात घ्या। यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची, नंतर फोटो आणि सिग्नेचर, नंतर डिटेल्स, नंतर प्रिव्ह्यू, नंतर अपलोड्स आणि पेमेंट। ओके, या 6 स्टेप मधून आपल्याला जाताना पहिलं सुरुवात काय करायची, या ठिकाणी आपल्याला पहिलं इथे ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिलेला आहे
ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी स्टार दिलेलं आहे ती मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फिल करणं हे लक्षात ठेवा. ओके, ज्या ज्या ठिकाणी स्टार दिलेलं आहे रेड कलर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटरी फॉर्म भरण्यासाठी हे लक्षात घ्या. मॅन्डेटरी फील्ड आहे, ज्या ज्या ठिकाणी स्टार दिलेले ते फिल केल्याशिवाय फॉर्म पुढे जाणारच नाही हे लक्षात घ्या. ओके, तर फर्स्ट नेम जे आहे आपलं जे की 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे फर्स्ट नेम टाकायचंय, नंतर पुन्हा रिपीट टाकायचंय कंफर्म नेम, नंतर वडिलाचं नाव टाकायचं इथे मिडल नेम, नंतर पुन्हा कंफर्म करायचंय आणि लास्ट नेम जे आहे सरनेम जे असेल ते इथे टाकायचंय आणि पुन्हा इथे कंफर्म लास्ट नेम जे आहे ते येणार आहे आणि फुल नेम जे आहे तुमचं इथे दिसणार आहे. ओके, आता हे नाव टाकत असताना 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार हे तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या. पुढे चालून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, कारण महावितरणमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. काय झालं की नाव मागे पुढे झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना या भरतीमध्ये डावललं गेलेलं आहे. त्याकरता फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरा. ओके, स्वतःचा फॉर्म स्वतः भरा. ओके, इंटरनेट कॅफेवर फॉर्म भरू नका, स्वतःचा फॉर्म स्वतः भरा, एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरा. टाइम लागला तरी चालेल, अर्धा तास लागू द्या, 1 तास लागू द्या, परंतु फॉर्म स्वतःचा स्वतः भरा हे लक्षात घ्या. ओके, तर हे सगळं फॉर्म मध्ये तुम्हाला भरायचंय, बेसिक इन्फो मध्ये तुम्हाला टाकायचंय. नंतर पुढचा मुद्दा आहे मोबाईल नंबर. ओके, मोबाईल नंबर जो आहे जो चेंज होणार नाही तो मोबाईल नंबर टाका. ओके, नंतर कन्फर्म मोबाईल नंबर तोच जो वरती टाकलेला आहे तोच टाकायचा आहे तुम्हाला. नंतर अल्टरनेटिव्ह नंबर जो आहे वडिलाचा किंवा भावाचा किंवा आपला जो कोणी असेल समजा त्याचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आता हे मोबाईल नंबर चेंज न होणारा कशासाठी टाकायचा आहे तुम्हाला, कारण तुमचं भविष्यामधलं जे काही कम्युनिकेशन होणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण जो मोबाईल नंबर टाकताय तो चेंज नाही झाला पाहिजे. ओके, नाहीतर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर पुढे तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा. या ठिकाणी ईमेल आयडी पण जो टाकायचा आहे तो चेंज न होणारा टाकायचंय. नंतर इथे डोमेन नेम टाकायचं, नंतर कन्फर्म ईमेल आयडी टाकायचंय आणि इथे जो की सिक्युरिटी कोड आहे हा टाकायचा आहे. मग हा सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढे जायचं, या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. ओके, आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी असं जे काही इंटरफेस आहे तो येईल. मग या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची. रिसेंटली जो काही काढलेला फोटो आहे तो तुम्हाला स्कॅन करून काय करायचं या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर सिग्नेचर जी आहे ब्लॅक पेननं करायची एक व्हाईट कागदवर आणि ती पण 10 ते 20 केबीच्या दरम्यान ठेवायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची आहे लक्षात घ्या. मग इथे जो फोटो काढलेला आहे लेटेस्ट फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. इथे चूज फाईल करायचं या ठिकाणी. ओके, आणि इथे अपलोड करायचं आहे. नंतर पुन्हा काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर फोटो म्हणजे लाईव्ह फोटो घ्यायचा आहे फॉर्म भरत असताना. आता मोबाईलवर भरत असताना तुम्हाला मोबाईलवरच लाईव्ह फोटो घ्यायचा आहे किंवा जेव्हा तुम्ही समजा डेस्कटॉपवर फॉर्म भरताय किंवा लॅपटॉपवर फॉर्म भरताय तर तुम्हाला काय करायचं हा जो स्कॅनर आहे ओके या स्कॅनरला काय करायचंय स्कॅन करायचंय आणि तुमच्या मोबाईलला जोडायचंय. मोबाईलला ते जोडल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा इथे फोटो घेता येतो आणि फोटो घेतल्यानंतर इथे तुम्हाला काय करतं कॅप्चर इमेज जी आहे दिसते आणि इथे अपलोडेड इमेज तुम्हाला दिसते. नंतर या ठिकाणी काय करायचंय कन्फर्म दिस माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबोव मेन्शन नोट. ओके, की जो फोटो आहे तो आपलाच आहे असं कन्सिडर करायचं. नंतर सिग्नेचर जे आहे 10 ते 20 केबीच्या दरम्यान ही फाईल चूज करायची इथे आणि अपलोड करायची. नंतर पुन्हा जी सिग्नेचर आहे ती आपलीच आहे असं करून तुम्हाला काय करायचंय इथे अपलोड करून पुढे जायचंय, नेक्स्ट करायचंय आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढे काय तुम्हाला जो इंटरफेस आहे तो इंटरफेसमध्ये आता सर्वात महत्त्वाची माहिती. ओके, आता बेसिक इन्फॉर्मेशन झालेलं आहे, नंतर फोटो आणि सिग्नेचर झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती जी आहे एज्युकेशन रिलेटेड येते, नंतर कास्ट रिलेटेड येते, नंतर कोणत्या याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी येते. ओके, आता पहिलं सुरुवात करताना ॲडव्हर्टाइज अप्लाइड फॉर येतं बघा, ॲडव्हर्टाइज अप्लाइड फॉर. आता ॲडव्हर्टाइज अप्लाय फॉर जे आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी जे आहे सुरुवात करताना लास्ट जे आहे लोअर डिव्हिजन क्लर्कची आहे 24/4/2024 ची 24/4/2024 यासाठी तुम्हाला काय करायचंय अप्लाय करायचंय. जी ॲडव्हर्टाइज आहे 24/4/2024 ची त्यासाठी तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी अप्लाय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, तर 24/4/2024 म्हणजे यासाठी तुम्हाला काय करायचंय अप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे सरळ इथे सिलेक्ट काय करायचंय तुम्हाला 24/2024. जे बीकॉम झालेले विद्यार्थी आहे समजा जे बीकॉम झालेले विद्यार्थी आहे यांच्यासाठी ही ॲडव्हर्टाइज तुम्हाला चूज करायची आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, कोणती लोअर डिव्हिजन क्लर्क LDC. ओके, 24/2024 ही ॲडव्हर्टाइज जी आहे या ठिकाणी काय करायची आहे चूज करायची आहे. सर्वात मोठा गोंधळ या ठिकाणी आहे की कोणत्या ॲडव्हर्टाइजसाठी अप्लाय करायचे
तर 24/2024 ओके. बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांनी एलडीसी, ओके, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांनी एलडीसी 24/2024 हे चूज करायचे. नंतर पोस्ट अप्लाय फॉर, आता इथे पोस्ट अप्लाय फॉर कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचे, ओके, तर कोणती पोस्ट येणार या ठिकाणी, लोअर डिव्हिजन क्लर्क, एलडीसी कोणती येणार आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क. नंतर ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड, जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणत्या झोन मध्ये जॉईनिंग पाहिजे. आता कोणत्या झोन मध्ये जॉईनिंग पाहिजे म्हटल्यानंतर या ठिकाणी आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नंतर नागपूर, नाशिक, पुणे, वाशी, कराड, नंतर कॉर्पोरेट ऑफिस मुंबई आणि एसएलडीसी कलवा. आता याच्यापैकी ज्या ठिकाणी वॅकन्सी जास्त आहे आपल्या कॅटेगरीला त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे, जे डिटेल नोटिफिकेशन आलेले आहे ऍडव्हर्टाइज मध्ये ते चेक करायचे आणि आपल्या कॅटेगरीला कोणत्या ठिकाणी जास्त वॅकन्सीज आहे त्याचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके. मग पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट्स. ओके. मग तुमची कॅटेगरी कोणती आहे, एससी, एसटी, व्हीजेएनटी, नंतर एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, यापैकी जी काही कॅटेगरी असेल समजा ती कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट ओबीसी वाले असेल, एससीबीसी वाले असेल, ईडब्ल्यूएस वाले असेल, ओके, यांचा प्रॉब्लेम असा येतो की आता 31 मार्च 2025 नंतर नवीन सर्टिफिकेट त्यांना काढावं लागतं, बरोबर. पण हे ऍप्लिकेशन जे आहे 24चं आहे, त्याच्यामुळे तुमचं 31/3/2025 च्या अगोदरचं सर्टिफिकेट जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओल्ड सर्टिफिकेट जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, हे लक्षात घ्या, नवीन सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये, मागच्या याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. आता नवीन वर्षासाठी तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढायचं आहे. ओके. आता नंतर पुढे सांगितलं नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर कंप्लीट द रजिस्ट्रेशन युअर ऍप्लिकेशन. जर तुम्ही एकदा कॅटेगरी चूज केली की तुम्हाला नंतर रिपीट चेंज करता येत नाही, हे लक्षात ठेवा. कॅटेगरी एकदम काळजीपूर्वक काय करा, तुम्ही चूज करा या ठिकाणी. ओके. नंतर पोस्ट अप्लाइड अंडर विच कॅटेगरी. ओके. आता जी की पोस्ट अप्लाय करताय कोणत्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्ही करताय हे लक्षात ठेवा. आता ओबीसी असेल इथे ओबीसी चूज करायचे. ओके. कॅन्डिडेटची कॅटेगरी कोणती, ओबीसी. नंतर कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय करता, ओबीसी. किंवा तुम्हाला असं वाटलं ओबीसी मध्ये जागा कमी आहे तर ओपन मध्ये टाका, बरोबर आहे. किंवा तुमच्याकडे ओबीसी पण आहे आणि एससीबीसी आहे तर मग तुम्हाला असं वाटलं एससीबीसी स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास तर या ठिकाणी एससीबीसी मधून टाका. तुम्हाला ज्या ठिकाणी वॅकन्सी जास्त आहे, एससीबीसी मध्ये आहे की ओबीसी मध्ये आहे की ओपन मध्ये आहे, त्या ठिकाणून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके. आणि या ठिकाणी सबकास्ट टाकायची. आता मराठा आहे समजा तर मराठा किंवा ओबीसी जो आहे समजा तर यांनी काय करायचंय, कुणबी सबकास्ट टाकायची. काय करायची आहे, कुणबी. अदर जे आहे समजा कोणी असेल तर ऑदरने समजा माळी असेल तर यांनी माळी टाकायची. ओके. किंवा वांजारी असेल तर वांजारी टाकायची. सबकास्ट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायची. नंतर महाराष्ट्राचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का, आहे तर यस करायचं, नसेल तर नो करायचे. नंतर तुम्ही डिसेबल पर्सन आहे का, असेल तर काय करायचं, यस करायचं, नसेल तर नो करायचे. ओके. आणि जर असेल तर तुम्हाला याच्या खाली ती इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि नसेल तर तुम्हाला खालची इन्फॉर्मेशन भरण्याची गरज नाहीये. ओके. तर हे झालं डिटेल इन्फॉर्मेशनच्या बाबतीत. नंतर पुढचा मुद्दा येतो की जे की समजा आपल्याला ऍडव्हर्टाइज अप्लाय करायचे, जे बीकॉम झालेले विद्यार्थी यांच्यावर आपला फोकस असेल तर यासाठी त्यांना कोणती ऍडव्हर्टाइज चूज करायची, 24/2024. जे काही समजा बीकॉम झालेले विद्यार्थी आहे यांच्यासाठी वॅकन्सी जास्त आहे तर इथे पोस्ट जे आहे ती कोणती आहे, एलडीसी लोअर डिव्हिजन क्लर्क. मी अगोदर जे डिटेल नोटिफिकेशनचा ऍडव्हर्टाइजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर 24/2024 ही ऍडव्हर्टाइज तुम्हाला चूज करायची आहे. ओके. तर हे या ठिकाणी मी बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये सांगतोय. ओके. नंतर सर महत्त्वाचा प्रश्न आहे की एक्झाम सेंटर कोणकोणते आहे. आता एक्झाम सेंटर चूज करत असताना तुम्हाला 3 एक्झामचे सेंटरचे प्रेफरन्स द्यायचे. लक्षात घ्या की 3 एक्झामचे सेंटर आपल्याला जे जवळचे एक्झाम सेंटर आहेत ते तुम्हाला द्यायचे. तर अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, नंतर कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. आता नाशिकवाल्यांसाठी नाशिक तर आहेत, याच्या सोबतच जे काही मुंबई आहे, मुंबई जवळ पडते नाशिकवाल्यांना. आणि तिसरं सेंटर जे आहे समजा नाशिकवाले जे आहे पुणे देऊ शकतात किंवा जे की अहिल्यानगर आहे समजा ते देऊ शकतात. तर हे 3 सेंटर तुम्हाला द्यायचे प्रेफरन्स मध्ये. सुरुवातीचं नाशिक पहिलं असेल, दुसरं मुंबई असेल, तिसरं अहिल्यानगर किंवा संभाजीनगर असेल समजा. ओके. किंवा धुळे पण देऊ शकता. ओके. तर हे 3 सेंटर तुम्हाला द्यायचे एक्झाम सेंटर चूज करत असताना. ओके. चला पुढे.
आता या ठिकाणी जे काही समजा डिसेबल पर्सन आहे, या डिसेबल पर्सनची जी काही माहिती आहे ही आहे या ठिकाणी दिलेली. आता जे डिसेबल नाहीये त्यांच्यासाठी हे काही सांगण्याची गरज नाहीये मला, बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी पुढे आता हे डिसेबल पर्सनच्या बाबतीत सांगितलेलं आहे पूर्णपणे. ओके, नंतर वेदर पोस्टिंग कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके, आता कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत जे आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची आहे. कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की कास्ट सर्टिफिकेट जे आहे, डेट ऑफ सर्टिफिकेट, नंतर या सर्टिफिकेट नंबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फिल करायच्या आहे. ओके, तर कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत पुढचा जो विषय आहे तो क्लिअर करतो मी तुम्हाला की कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत कास्ट सर्टिफिकेट बद्दल काय टाकायचंय. तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर जो आहे तुमचा, ओके, कास्ट सर्टिफिकेटवर नंबर जो दिलेला असतो तो या ठिकाणी फिल करायचा आहे कास्ट सर्टिफिकेटच्या. ओके, नंतर कधी इश्यू झालं, डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट, या ठिकाणी तुम्हाला डेट टाकायची, कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालं ते. ओके, नंतर कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्हाला काय करायचंय, असेल तर यस करायचे, नसेल तर नो करायचे. ओके, नंतर व्हॅलिडिटीचा नंबर सुद्धा टाकायचा इथे, कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर. ओके, हे कागदपत्र एकदम परफेक्टली चेक केले जातात. कागदपत्र जर तुमचे परफेक्ट नसेल तर तुम्हाला या ठिकाणून जे आहे डिबार केलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जो आहे टाकायचा, नंतर डेट टाकायची त्याची, नंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर इथे यस करायचं, नसेल तर नो करायचे. नंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा या ठिकाणी, नंतर कधी इश्यू झालं या ठिकाणी डेट, मंथ आणि इयर टाकायचं. ओके, नंतर जर समजा महिला असतील तर महिलांसाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने 30% रिझर्वेशन दिलेलं आहे. तर महिलांनी काय करायचंय, वुमेन रिझर्वेशन साठी तुम्ही अप्लाय करताय का, तर यस करायचं. या ठिकाणी काय करायचं, यस. जर नसेल लागत तर नो करायचं, लागत असेल तुम्हाला वुमेन रिझर्वेशन तर या ठिकाणी काय करायचं, यस करायचं. नंतर स्पोर्ट्स पर्सन असेल समजा तुम्ही, जे की समजा स्टेट लेवलला किंवा काय म्हणतात त्याला डिस्ट्रिक्ट लेवलला, तर या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, यस करायचं, आणि नसेल तर नो करायचंय. ओके, नंतर जे की स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे ते तुमचं काढायला टाकलेलं आहे की आहे तुमच्याकडे, तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट नंबर सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे. नंतर स्पोर्ट्स जो आहे त्या स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट कधी मिळालेलं त्याचं डेट सुद्धा तुम्हाला इथे टाकायची. नंतर लेवल कोणती होती स्पोर्टची, नंतर स्पोर्ट लेवल कोणती होती, नंतर स्पोर्ट टाईप कोणता आणि रँक कोणता होता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, क्लिअर करायचे फॉर्म भरताना. क्लिअर आहे. तर पुढे बघा, नंतर पुढचा प्रश्न जो आहे, आता पुढे काय करायचंय, आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे, ज्यांचं 8 लाखाच्या खाली उत्पन्न आहे ओबीसी वाल्यांचं, ओके, किंवा ईडब्ल्यूएस वाल्यांचं, ओके, पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ओबीसी वाल्यांचा प्रॉब्लेम असतो. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असतं ओबीसी वाल्यांकडे, तर या ठिकाणी त्याचा नंबर टाकायचा आहे. नंतर कधी इश्यू झालं त्याची डेट टाकायची. ओके, नंतर पुढे तुम्हाला ऑर्फन जे समजा ज्यांना काहीच नाहीये, जे असे विद्यार्थी त्यांनी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर ऑर्फनची कॅटेगरी तुम्हाला टाकायची. नंतर एक सर्व्हिसमन जे आहे त्यांनी सुद्धा असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, नंतर सर्व्हिस किती महिने केले या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. ओके, नंतर तुम्ही डिपेंडंट आहे, आता एम्प्लॉई जे आहे एमएससीडीसी ओनली, ओके, तुम्ही डिपार्टमेंटलचे एम्प्लॉई आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, नंतर नॅशनॅलिटी जे आहे ते इंडियन टाकायची या ठिकाणी. नंतर एक्झामिनेशन सेंटर जे आहे, पहिलं जे आहे नाशिक टाका, नंतर दुसरं मुंबई, नंतर तिसरं जे आहे जवळ जे असेल ते टाका, पुणे किंवा नगर. ओके, हे 3 सेंटर आपल्याला द्यायचं आहे. नंतर आपली डेट ऑफ बर्थ जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायची आहे. डेट ऑफ बर्थ जे आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार तुम्हाला टाकायची, लक्षात घ्या. ओके, डेट ऑफ बर्थ एकदम परफेक्टली आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार. नंतर आपल्याला जेंडर चूज करायचं, मेल, फिमेल, ओके, आणि ट्रान्सजेंडर. तर मेल फिमेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर फिमेल करा. नंतर जर समजा तुम्ही ट्विन ब्रदर किंवा सिस्टर असेल तर इथे यस करा, नसेल तर नो करा. ओके, तर जे असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि ते असेल तर त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, टाकायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर पुढे बघा, या ठिकाणी आता मॅरिजल स्टेटस. ओके, जर समजा लग्न झालेलं असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा. जर डायव्होर्स झालं असेल समजा, नंतर पुन्हा काय म्हणतात त्याला हस्बंड गेलेला असेल किंवा वाईफ गेलेला असेल तर या विडो, नंतर विडोर. नंतर जर तुमचं प्रकरण कोर्टामध्ये चालू असेल तर त्याला काय करा, ज्युडिशियली सेपरेटेड करा. ओके, जर तुमचं डायव्होर्सचं प्रकरण चालू आहे तर ज्युडिशियल सेपरेटेड करा. नंतर वडिलाचं नाव जे आहे टाकायचे, नंतर आईचं नाव जे आहे टाकायचं या ठिकाणी, नंतर स्पाउस नेम टाकायचे जर लग्न झालेलं असेल तर. ओके, नंतर ऍज अ कॅन्डिडेट चेंज इज अर नेम. ओके, आता हा प्रश्न कोणासाठी आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे महिलांसाठी हा. ओके, जर तुमचं नाव चेंज केलेलं असेल समजा लग्न झाल्यानंतर तर तुम्ही यस करा,
नसेल तर नो करा. ओके. आणि जे काही समजा लग्न झालेलं असेल, लग्न झालेल्यानंतर नाव चेंज झालेलं आहे. ओके. आणि पहिलं तुमचं ओल्ड नेम टाकायचं या ठिकाणी. ओके. नंतर न्यू नेम टाकायचं या ठिकाणी. ओके. ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी, पुरुषासाठी हा प्रॉब्लेम येत नाही, परंतु जे काही महिला लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव चेंज होतं हस्बंडच्या नावाने, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. नंतर ऍड्रेस जो आहे तो आपला परमनंट करस्पॉन्डंट टाकायचा आहे. ओके. तर या ठिकाणी ऍड्रेस साठी तुम्हाला 2-3 लाईन दिलेल्या आहे. आणि जर सेम असेल तर या ठिकाणी सेम करायचंय, आणि सेम नसेल तर काय करायचंय, तुमचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस या ठिकाणी फिल करून द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं मॅरेज स्टेटस नंतर ऍड्रेसच्या बाबतीत. ओके. नंतर पुढचा विषय जो आहे तो आहे इथे सेम ऍड्रेस करून टाका असेल तर, आणि नसेल तर ऍड्रेस टाकून द्या. ओके. नंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाकायचं, स्टेट टाकायचं, नंतर पिनकोड टाकायचंय आपला. नंतर चूज द ऍड्रेस ऑफ जीएसटी इनवायसिंग. जीएसटी कुठे लागतं तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, चूज करायचंय परमनंट ऍड्रेस किंवा जो काही समजा करस्पॉन्डंट ऍड्रेस आहे तो. ओके. नंतर या ठिकाणी काय करायचं, व्हॅलिडेट करायचंय तुम्हाला युअर डिटेल्स, आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय आणि पुढे जायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे गेल्यानंतर आता सर्वात महत्वाची माहिती जी आहे, आपलं एज्युकेशन जे आहे, एज्युकेशन बद्दल तुम्हाला टाकायचंय. ओके. मग सर्वात महत्वाचा प्रश्न येतो एसएससी. ओके. आता स्टेट एसएससी 10वी. ओके. आता इथे सब्जेक्ट आणि स्ट्रीम काय टाकायचंय. ओके. आता इथे जे आहे महाराष्ट्र स्टेट. ओके. महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एज्युकेशन टाकायचं, हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे आहे एक तर एसएससी टाका किंवा जनरल टाका, एसएससी किंवा जनरल. ओके. जे 10वी मध्ये 10वी झाल्यानंतर इथे काय आहे, आपलं बोर्ड कोणतं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एज्युकेशन पुणे. आणि सब्जेक्ट और स्ट्रीम मध्ये काय करायचंय, एसएससी टाकायचंय किंवा ऑब्लिक जनरल टाका समजा. ओके. एसएससी टाकलं तरी चालेल किंवा जनरल टाकलं तरी चालेल. ओके. कधी पास झालेलं आहे ते टाकायचंय, डे, मंथ आणि इयर. आणि इथे सिलेक्ट करायचंय मोड ऑफ एज्युकेशन जे आहे, नंतर मार्क्स जे आहे ते या ठिकाणी टाकायचे, ऑनलाईन ऑफलाईन जे आहे ते टाकून द्यायचे. नंतर 12वी जे आहे समजा या ठिकाणी पुन्हा तेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एज्युकेशन. नंतर या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काही झालेलं असेल, पण इथे फक्त आपण एलडीसी साठी फॉर्म भरतोय, तर या ठिकाणी काय करायचंय, फक्त कॉमर्स टाकायचंय. काय करायचंय, कॉमर्स टाकायचंय. ओके. आणि या ठिकाणी तेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एज्युकेशन टाकायचंय. ओके. नंतर डे, मंथ आणि इयर, नंतर इथे सिलेक्ट आणि इथे मार्क्स टाकायचे. नंतर ग्रॅज्युएशन जे आहे इथे जे आहे इथे तुम्हाला चूज करायचे. नंतर या ठिकाणी आपली युनिव्हर्सिटी टाकायची, जे काही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. नंतर या ठिकाणी इथे कॉमर्स करायचे, आणि या ठिकाणी डे, मंथ आणि इयर. नंतर ड्युरेशन जे आहे टाकायचं, किती वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं. नंतर इथे सिलेक्ट करायचे मोड ऑफ एज्युकेशन, आणि इथे पर्सेंटेज टाकायचे. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन टाका. ओके. नसेल तर सोडून द्या. ओके. नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे, टॅली वगैरे. नंतर काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाका, आणि MSCIT ची इन्फॉर्मेशन सुद्धा या ठिकाणी ऑदर मध्ये टाका. ओके. तर ही इन्फॉर्मेशन आहे. नंतर पुढे सांगितलं ऑदर मध्ये टाका. नंतर MSCIT एक्झामिनेशन असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पण इथे कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा संगणक सब्जेक्ट पाहिजे, किंवा तुम्हाला टॅली पाहिजे, किंवा CCC पाहिजे, किंवा MSCIT पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण मागच्या वर्षी एका विद्यार्थिनीला सर्टिफिकेट नव्हतं, सिलेक्शन झालं होतं, तर त्यांनी लास्टला डिबार केलं, हे लक्षात ठेवा. कारण जरी तुमचा फॉर्म फिल होत असेल, आता सध्या तुमच्याकडे फॉर्म भरताना कोणतंच सर्टिफिकेट तुम्हाला लागत नाही. ओके. फॉर्म भरताना कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाहीये. ओके. फक्त काय करायचंय, इन्फॉर्मेशन भरायची तुम्हाला. आता काही लोकांना एक्सपिरियन्स साठी परीक्षा द्यायची, तर ते लोक भरू शकतात. पण जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतात, त्यांच्यासमोर प्रेझेंट करावं लागतात. जर एखादा जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डिबार केल्या जाईल, हे लक्षात घ्या. ओके. फॉर्म भरायला फॉर्म तुम्ही भरू शकता, पण तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला हे जे काही समजा तुम्ही इथे यस केलं, नो केलं, तर हे सगळे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी शो करावं लागेल. ओके. तर MSCIT टॅली किंवा GST बघा, MSCIT किंवा टॅली किंवा CCC किंवा कम्प्युटर एखादा सब्जेक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशन करत असताना. ठीक आहे. आणि समजा कोणी आता या ठिकाणी जर तुम्ही हॅव यू पास्ड इक्विव्हॅलंट ऑर हायर कम्प्युटर क्वालिफिकेशन ॲज ऑथराइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र,
जर गव्हर्नमेंटचा एखादा जो काही समजा कोर्स आहे तो केलेला असेल तर यस करा, नसेल तर नो करा, असेल तर याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाका. नंतर वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी भरून टाका वर्क एक्सपिरियन्स. ओके. नंतर पुढे महत्वाचा प्रश्न आहे की जो काही समजा आपल्याला इथे 3 लँग्वेज कंपल्सरी आहे, मराठी, या ठिकाणी मराठी टाकायचे, नंतर इंग्लिश टाकायचे, नंतर हिंदी टाकायचे. ओके. इथं रीड राईट नंतर स्पीक, नंतर रीड राईट स्पीक, नंतर रीड राईट आणि स्पीक आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्स. ओके. याच्यावर क्लिक करायचे, पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची की आपण जी काही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती एकदम करेक्ट आहे की नाहीये. ओके. आणि पुढे जायचं, सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट वर गेल्यानंतर पुढे जो आहे असा इंटरफेस तुमच्याकडे येईल. ओके. तर ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे आपण एका विद्यार्थ्यांची, ती इन्फॉर्मेशन तुमच्या समोर दिसते. ओके. तर ही भरलेली इन्फॉर्मेशन. ओके. नंतर पुढे बघा, या ठिकाणी नंतर आपल्याला जे काही समजा काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला सरळ रेड हँडरायटिंग मध्ये तुम्हाला दिसतात की हे जे आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे, तरच फॉर्म पुढे जाईल, तसा फॉर्म पुढे जाणार नाहीये. ओके. तर ही इन्फॉर्मेशन भरल्याशिवाय फॉर्म पुढे जात नाहीये. ओके. तर यासाठी मी तुम्हाला हे इंटरफेस तुम्हाला दाखवतोय. नंतर पुढे आता लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन. ओके. डावा अंगठा, निशाणी डावा अंगठा जो आहे तुम्हाला एका कोऱ्या कागदावर काय करायचं आहे, तुमचा लेफ्ट थंब मारायचा आहे आणि त्याची जी काही साईज सांगितलेली आहे 50 ते 100 केबीच्या दरम्यान, ती तुम्हाला काय करायची आहे, स्कॅन करून एक फाईल बनवायची आणि ती फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे, निशाणी डावा अंगठा. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये काय करायचंय, एका कोऱ्या कागदावर हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला लिहायचे ब्लॅक पेनने. आता ते हँड रिटन डिक्लेरेशन काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. ओके. तर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे पुढे सांगतोय. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सिक्युरिटी कोड या ठिकाणी टाकायचा, हा जो दिलेला आहे तो सिक्युरिटी कोड. आणि सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढे जो आहे पुढे जायचंय. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर जे काही समजा गाईडलाईन दिलेले आहेत तर तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी आता समजा या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं, जसं की माझं नाव आहे सुरेश गुलाबराव वराडे, या ठिकाणी मी काय करेल, सुरेश गुलाबराव वराडे राईट करेल. ओके. नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि बाकीचं जे आहे ॲज इट इज नोट डाऊन करेल आणि हे जे आहे स्कॅन करेल कोऱ्या कागदावर. ओके. आणि ब्लॅक पेननाच राईट करेल. लक्षात ठेवा, ब्लॅक पेननाच तुम्हाला काय करायचंय, हे जे काही दिलेलं नोट डिक्लेरेशन आहे स्वतःच्या हँडरायटिंग मध्येच लिहायचंय आणि स्वतः लिहायचंय. लक्षात ठेवा, दुसऱ्याला लिहायला लावायचं नाहीये. ओके. यावेळेस जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुमचं हे चेक केलं जाणार आहे. क्लिअर आहे. तर हे हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचंय. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हाच जो आहे तुमच्या हँडरायटिंग मध्ये हे नोट डाऊन करून टाकायचंय. क्लिअर आहे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या, हे ॲज इट इज तुम्हाला लिहायचंय. फक्त नेम ऑफ द कॅन्डिडेटच्या ठिकाणी काय करायचं, स्वतःचं नाव तुम्हाला टाकायचंय. क्लिअर आहे. ओके. तर हे झालं हँड रिटन डिक्लेरेशनच्या बाबतीत. नंतर आता हे जे काही सांगितलेलं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, दिस इज फॉर इन्फॉर्मेशन ओनली. इफ कॉल्ड for document verification, candidate should necessarily bring the following documents at the time of document verification. आता जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, या ठिकाणी पहिलं जे आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. ओके. आता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते ते. नंतर चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट, जर समजा नावामध्ये चेंज असेल तर ते तुम्हाला सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. नंतर डिग्री सर्टिफिकेट जे आहे, मार्कशीट जे आहे ते लागेल तुम्हाला. नंतर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स लागेल. नंतर ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस, नंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. नंतर मेडिकल सर्टिफिकेट लागेल, स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल, कास्ट सर्टिफिकेट असेल लागेल. नंतर कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल. नंतर डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल. नंतर मराठी नॉलेज, जर तुम्हाला मराठी बोलता येते की नाही हे सुद्धा सर्टिफिकेट लागेल या ठिकाणी. आणि ऑर्फन सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फन सुद्धा लागेल. या महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर नेसेसरी विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हे झालं सगळ्या गोष्टी. ओके. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो पुढचा. ओके. आता ओबीसी असेल तर फीस जी आहे ती आहे 300 रुपये. नंतर ईडब्ल्यूएस असेल तर 300 रुपये. नंतर एससी, नंतर एसटी, या सर्वांसाठी फीस आहे 300 रुपये. ओके. आणि जे काही समजा जनरल विद्यार्थी आहे यांच्यासाठी आहे 600 रुपये. किती आहे? 600 रुपये. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हा कोड टाकायचा आहे. जनरल असेल तर 600 रुपये भरायचे आणि या कॅटेगरी मधले असेल तर समजा ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी तर यांच्यासाठी आहे 300 रुपये. आणि सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर पुढचा इंटरफेस जो आहे तुमच्या समोर येतोय की आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. काय करायचंय? पेमेंट करायचंय. आता पेमेंट करताना तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी QR कोड आहे तर याच्यावर जर क्लिक केलं तर एक QR कोड येतो. तो QR कोड तुमच्या फोन पे, पेटीएम वरून काय करायचंय,
तुम्हाला स्कॅन करायचंय आणि पेमेंट करून टाकायचंय, किंवा डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, वॉलेट असेल, याच्यानुसार सुद्धा किंवा यूपीआय नुसार सुद्धा तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हा जो काही पेमेंटचा इंटरफेस आहे हा. ओके, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जातो आणि तो फॉर्म जो आहे तो सगळं चेक करून आपल्या स्वतःकडे त्याचं फाईल जे आहे महाट्रान्सको म्हणून नाव द्यायचं आणि स्वतःच्या मेलवर घेऊन ठेवायचं आहे. भविष्यात ते आपल्याला कामी यावं यासाठी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, काही डाऊट्स असतील, समजा काही फॉर्म भरण्या रिलेटेड तुमचे माझ्याकडून काही सांगण्याचं राहून गेलं असेल तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंटला तुमचा आन्सर दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं की मी जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर केल्या, यामध्ये सांगितलं फॉर्म भरत असताना स्टेप बाय स्टेप प्रोसेसनुसार फॉर्म भरून दाखवला, तर तुमचे काही डाऊट्स राहिले नसतील, परंतु जरी राहिले असतील तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे की आपली 15 एप्रिल 2025 पासून आफ्टरनूनची बॅच चालू झालेली आहे. हिचा टाइम जो आहे 11:30 ते 4 या वेळेमध्ये डेमो लेक्चर तुम्ही करू शकता. ऑफलाईन आहे, गंगापूर नाका जे आहे समजा नाशिकमध्ये, या ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी आहे, बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हॉस्टेलची व्यवस्था आहे, नंतर मेसची सुद्धा व्यवस्था आहे आजूबाजूला सर्व ठिकाणी. ओके, तर जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे ते डेमो लेक्चरसाठी येऊ शकता. सर्व फॅसिलिटी युक्त या ठिकाणी उपलब्ध फॅसिलिटी जे आहे, वायफाय आहे, नंतर बॅग आहे, नंतर अभ्यासिका आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहे. ओके, तर हे झालं बॅचच्या बाबतीत. ओके, नंतर जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी काय करायचे, आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सबस्क्राईबवर क्लिक करायचंय आपलं, आणि इथून पुढे जे काही नोटिफिकेशन येतील या सगळ्या नोटिफिकेशन बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत जाईल. ओके, नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास महाराष्ट्रामधून 10,000 विद्यार्थी या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले, आणि त्याच्यावर आपण नोटिफिकेशन जे आलेले बँकिंग एक्झाम बद्दल असेल, महावितरण बद्दल असेल, महाट्रान्सको असेल, SSC असेल, इन्शुरन्स असेल, याच्याबद्दल रिझल्ट अपडेट असेल, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, या सगळे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो, या टेलिग्राम चॅनलला आपण काय करत असतो, पोस्ट करत असतो. त्याकरता तुम्ही काय करायचंय, आपलं टेलिग्रामला गेल्यानंतर साकार एज्युकेशन नाशिक सर्च करायचंय, किंवा याला काय करायचंय, तुम्हाला स्कॅन करायचंय आणि आमचं साकार एज्युकेशन नाशिकचं जे युट्यूब आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्यायचंय. नंतर आपलं इन्स्टाचं पेज आहे, इंस्टाग्रामचं पेज, ओके, साकार एज्युकेशनचं, याच्यावर आपण इन्फोग्राफिक मार्फत काय करत असतो, विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन देत असतो ॲडव्हर्टाईजची. नंतर जे काही समजा छोट्या छोट्या कन्सेप्ट असेल बँकिंग एक्झाम बद्दल, त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन टाकत असतो. रिझल्ट अपडेट असेल, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, आपल्या इंस्टाग्रामचं जे पेज आहे साकार एज्युकेशनचं, त्याच्यावर काय करत असतो, पोस्ट करत असतो. त्याकरता तुम्ही काय करायचं, आपलं इंस्टाग्रामचं पेज जे आहे ते फॉलो करायचंय. नंतर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा जवळपास 20 ते 25,000 विद्यार्थी आपले जॉईन आहे. याच्यामध्ये मुलींचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे ते वेगळे, मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप वेगळे. याच्यावर आपण डेली पीडीएफ टाकत असतो, नंतर करंट अफेअरचे क्वेश्चन टाकत असतो, नंतर रिझल्ट अपडेट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी टाकत असतो. तर जे अजून पण जॉईन नसतील झाले त्यांनी सर्वांनी काय करायचंय, आपलं व्हॉट्सअप ग्रुपला तुमचं नाव आणि जे काही समजा मोबाईल नंबर आहे आणि तुमच्या सिटीचं नाव जे आहे ते टाकायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचंय, आणि जे काही विद्यार्थी समजा महाट्रान्सकोची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला स्प्रेड करायची आहे, शेअर करायची आहे. भेटूया पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.